हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी। 15 जून 2025 रोजी झालेल्या सेट परीक्षेच्या निकालाची आपण सर्वच आतुरतेने वाट पाहत आहोत आणि महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट या परीक्षेविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर एक जाहीर प्रकटन विद्यापीठाकडून आज 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी काढण्यात आलेले आहे आणि हे सेट परीक्षेचा रिझल्ट कधी लागेल याविषयी जे सर्वजण आपण विचारणा करत आहोत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे। तर यात म्हटलेलं आहे की दिनांक 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 40व्या सेट परीक्षेसाठी SBC प्रवर्गासाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत मार्गदर्शनपर पत्रव्यवहार सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून महाराष्ट्र शासनास करण्यात आलेला आहे। परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभागाकडून सदर पत्रव्यवहाराबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे। SBC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गदर्शनाच्या अधीन राहून दिनांक 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल तयार करून जाहीर करण्यात येईल। कृपया याची नोंद घ्यावी असं प्रभारी कुलसचिव यांच्या सहीनिशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हे पत्र आपल्याला सादर केलेलं आहे। आपल्या सर्वांसाठी ते वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तर SBC प्रवर्गाच्या आरक्षणाबाबतचा जो गोंधळ आहे किंवा आरक्षण लागू करण्यासंबंधी ज्या काही शंका विद्यापीठाला आहेत आणि त्यांचं निरसन त्यांच्या पातळीवर न झाल्यामुळे त्यांनी राज्य शासनाकडे याबाबतचा पाठपुरावा केलेला आहे। त्यांच्याकडून राज्य शासनाकडून त्यांनी मार्गदर्शनपर सूचना याविषयी मागवलेल्या आहेत आणि या प्रवर्गाचं आरक्षण नेमकं कशा पद्धतीने लागू करण्यात येईल याबाबतची एकूणच सूचना राज्य शासनाकडून ज्यावेळी सेट विभागाला उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर सेट परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे। आता जर आपण ऑगस्टचा मध्य असला म्हणजे साधारण आज 14 ऑगस्ट तर त्याच्यामुळे ऑगस्टच्या एंडपर्यंत मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलेलं होतं त्याप्रमाणे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सेट परीक्षेचा निकाल लागायला काहीच हरकत नाही, कारण बरीचशी प्रक्रिया जी निकालासंबंधीची असते तर ती पूर्ण झालेली आहे। परंतु आता SBC प्रवर्गाचं आरक्षणाबाबत राज्य शासन नेमके कोणते मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करतं किंवा पुणे विद्यापीठाला आरक्षणाबाबतचे नेमके मार्गदर्शन राज्य शासनाकडून कशा पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येते त्यानुसार त्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर होईल आणि त्यानुसारच क्वालिफाय झालेले सेट परीक्षा पात्र झालेल्या परीक्षार्थींची यादी जाहीर करण्यात येईल आणि निकाल देखील त्यानंतरच जाहीर करण्यात येईल। त्यामुळे मोस्टली ऑगस्ट महिन्याच्या शेवटापर्यंत निकाल सेट परीक्षेचा जाहीर व्हायला काहीच हरकत नाही, जास्तीत जास्त सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा। त्यामुळे आतापर्यंत बरेच दिवस आपण जूनपासून आपण वाट बघत आहोत, तर 2 महिने पूर्णपणे अगदी उद्याच्या तारखेला 2 महिने एक्झॅक्ट परीक्षा होतीलच आणि 2.5 ते 3 महिन्यात ज्या पद्धतीने सेटचा निकाल दरवर्षीचा लागतो त्याप्रमाणे ह्यावर्षी देखील लागेल। तर आपण ऑगस्ट एंड किंवा जास्तीत जास्त सप्टेंबरचा पहिला आठवडा निकालासाठी निश्चितपणे गृहीत धरूया। धन्यवाद।